राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के राष्ट्रीय सेवा योजना विभाग और जन कल्याण समिति द्वारा विदर्भ पानी परिषद का आयोजन किया गया है। 7 जून से 9 जून तक वनामती में आयोजित इस परिषद में विविध विषयों पर अतिथिगण मार्गदर्शन करेंगे। इस संबंध में विश्वविद्यालय की प्रभारी कुलगुरु डॉक्टर माधवी खोडे चौरे ने जानकारी दी। तर आपला जलपरिषद घेण्याचा याच्या मागचा उद्देश हा आहे की भविष्यात येणारी जी भांडणं किंवा युद्ध आहे ते पाण्यावर बेस्ड राहतील आणि ती होऊ नये याच्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन ॲटलिस्ट निदान विदर्भातली जे 11 जिल्हे आहेत त्यांच्या सहभागाने, ज्याच्यामध्ये आपले NSSचे स्टुडंट्स राहतील, 70% ते स्टुडंट्स राहतील आणि चिकित्सक मंडळी, उद्योग क्षेत्रातली मंडळी, कृषी क्षेत्रातली मंडळी, शेतकरी, शासनाचे विभागाची मंडळी आणि NGOचे प्रतिनिधी असं हे पार्टिसिपेशन याच्यात राहील। आणि ह्या पार्टिसिपेशनचा बेसिकली याच्यामध्ये 5 परिसंवाद आहेत, ज्याच्यामध्ये आपण 20 टॉपिक्स कव्हर करतो आहेत आणि मुख्यत्वे याच्यामध्ये आपण श्री हनुमंत केंद्रे जी आहेत, ज्यांनी पाण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे, त्यांची प्रकट मुलाखत ठेवलेली आहे। त्यासोबतच पाणी नावाचं नाटक जे आमच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल लेवलपर्यंत अवॉर्ड जिंकलेलं आहे ते नाटक ठेवलेलं आहे। अजून पाणी विषयाशी संबंधित क्रिएटिव्हिटी जर बघितली तर रील मेकिंग, पोस्टर मेकिंग आणि एक्झिबिशन ऑफ मॉडेल्स आणि रिसर्च पेपर ह्या गोष्टी ठेवल्या। तर हा पाणी वापर व्यवस्थित व्हावा आणि पाणी वापर समित्या ज्या आपल्या आहेत त्या गावागावामध्ये प्रकल्प स्तरापर्यंत जाव्या। आता ज्या लघुवितरका स्तरावर आहेत त्या प्रकल्प स्तरावर जातील आणि त्याच्यासाठी आपली ही जी पार्टिसिपंट्स राहतील ती सगळी मुलं आणि मंडळी एक प्रकारचे जलदूत म्हणून तयार होतील। तर ते जलदूत तयार करण्याचा हा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून होतो आहे।